Hello students, welcome to e-learning platform once again by Automobile Engineering Department. Myself Professor KG Garsasi and I am going to teach you the subject Automobile Engine. Subject code is 22308. I have already introduced you this before the lecture. सो आपण चॅप्टर नंबर फर्स्ट बघत होतो. तर चॅप्टर नंबर फर्स्ट आहे फंडामेंटल्स ऑफ आयसी इंजिन आणि हा चॅप्टर नंबर वनचा पार्ट नंबर 4 आहे व्हिडिओचा. तर या व्हिडिओमध्ये आपण जो टॉपिक कव्हर करणार आहे तो टॉपिक असणार आहे कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ 4 स्ट्रोक SI इंजिन. म्हणजे जे स्पार्क इग्निशन इंजिन असणार आहे त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग कसं असणार आहे ते आपण बघणार आहे. SI इंजिनलाच आपण काय म्हणू शकतो तर पेट्रोल इंजिन पण म्हणू शकतो. तर त्या पेट्रोल इंजिनचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग कसं असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तर कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ 4 स्ट्रोक SI इंजिन किंवा त्यालाच काय म्हणतात पेट्रोल इंजिन. तर नावातच आहे, आपल्याला नावात काय दिलेलं आहे कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ 4 स्ट्रोक. म्हणजे किती स्ट्रोक असणार आहेत तर 4 स्ट्रोक असणार आहेत. तर तुम्हाला दिसेल 4 स्ट्रोक म्हणजे 4 स्ट्रोक असणार. ते 4 स्ट्रोक कुठले कुठले असणार आहेत तर इथं तुम्हाला दिसेल. पहिला जो स्ट्रोक असणार आहे तो स्ट्रोक कुठला आहे सक्शन स्ट्रोक. त्याच्यानंतर दुसरा स्ट्रोक आहे तो कुठला आहे कॉम्प्रेशन स्ट्रोक. त्याच्यानंतर तिसरा स्ट्रोक असणार आहे तो कुठला असणार आहे पॉवर स्ट्रोक. आणि चौथा जो स्ट्रोक असणार आहे तो कुठला आहे तर एक्झॉस्ट स्ट्रोक. असे 4 स्ट्रोक असतात त्यामुळे त्याला म्हटलेलं आहे 4 स्ट्रोक. आणि SI इंजिन म्हणजे काय तर स्पार्क इग्निशन इंजिन. तर जे पेट्रोल इंजिन असणार आहे त्या पेट्रोल इंजिन मध्ये आपण स्पार्क प्लग यूज करतो. तो स्पार्क प्लग काय करतो तर ते जे एअर फ्युएलचं मिक्सर असणार आहे ते एअर फ्युएलचं मिक्सर काय करतोय स्पार्क पाडून बर्न करतोय. त्यामुळं ह्याला म्हटलेलं आहे 4 स्ट्रोक SI इंजिन. तुम्हाला कळालं. तर आपण त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग आता बघणार आहे. तर इथं तुम्हाला स्ट्रोक दिसत आहे. ते स्ट्रोक कुठले कुठले आहेत मी तुम्हाला सांगितले सक्शन, कॉम्प्रेशन, पॉवर आणि एक्झॉस्ट हे 4 स्ट्रोक असतात. तर त्या 4 स्ट्रोक वेळीचं क्रँक रोटेशन आहे ते इथं तुम्हाला दिलेलं असतं दिलेलं आहे. तर इथं जर आपण सक्शन स्ट्रोक बघितला तर सक्शन स्ट्रोक मध्ये काय क्रँक रोटेशन किती असणार आहे 0 to 180 डिग्री क्रँक रोटेट होणार आहे. म्हणजे एक सर्कलचं आपण रोटेशन किती असणार आहे 0 ते 360 डिग्री हे एक सर्कलचं रोटेशन असते. तर 0 to 180 डिग्री म्हणजे काय हाफ रोटेशन. म्हणजे सक्शन स्ट्रोकच्या वेळी काय होणार आहे जी क्रँकशाफ्ट असणार आहे ती हाफ रोटेट होणार आहे. आणि त्यावेळी इनलेट व्हॉल असणार आहे तो इनलेट व्हॉल काय असणार आहे ओपन असणार आहे. आणि एक्झॉस्ट वॉल असणार तो एक्झॉस्ट वॉल काय असणार आहे क्लोज असणार आहे. तर सेकंड स्ट्रोक असणार आहे कॉम्प्रेशन स्ट्रोक. तर कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या वेळी क्रँक रोटेशन किती असणार आहे 180 डिग्री टू 360 डिग्री. म्हणजे जी क्रँक असणार आहे ती क्रँक किती रोटेट होणार आहे 180 डिग्री टू 360 डिग्री. म्हणजे नेक्स्ट हाफ रोटेशन न क्रँक तुमची रोटेट होणार आहे. त्यावेळी इनलेट वॉल क्लोज असणार आहे आणि एक्झॉस्ट वॉल पण काय असणार आहे क्लोज असणार आहे. तर तिसरा स्ट्रोक आहे तो कुठला असणार आहे पॉवर स्ट्रोक. पॉवर स्ट्रोकच्या वेळी काय असणार आहे परत क्रँक 360 डिग्री टू 540 डिग्रीला काय होणार आहे रोटेट होणार आहे. त्यावेळी परत काय असणार आहे इनलेट वॉल क्लोज असणार आहे एक्झॉस्ट वॉल पण क्लोज असणार आहे. आणि लास्ट पण जो चौथा स्ट्रोक असणार आहे तो चौथा स्ट्रोकच्या वेळी काय असणार आहे क्रँक परत 540 डिग्री टू 720 डिग्री रोटेट होणार आहे. म्हणजे 720 डिग्री म्हणजे काय दोन सर्कलची रोटेशन होणार 360 म्हणजे क्रँकशाफ्ट जेव्हा तुमची दोनदा रोटेट होणार आहे त्यावेळी ही एक सायकल काय होणार आहे सक्शन कॉम्प्रेशन पॉवर एक्झॉस्टची एक सायकल इथं काय होणार आहे कंप्लीट होणार आहे. आणि एक्झॉस्ट स्ट्रोकच्या वेळी पण काय होणार आहे इनलेट वॉल क्लोज असणार आहे आणि इथं एक्झॉस्ट वॉल काय असणार आहे ओपन असणार आहे. तर हा चार्ट मी कशासाठी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे तर या चार्ट वरून जे कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग असणार आहे 4 स्ट्रोक SI इंजिनचं ते तुम्हाला समजायला सोपं जाईल त्यासाठी हा चार्ट मी इथं तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. तर हा चार्ट नीट तुम्ही काय करणार आहात लक्षात ठेवा. त्यामुळे काय होईल तुम्हाला कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग इझिली लक्षात येईल. तर आता ही जी तुम्हाला दिसत आहे ती काय ही आहे वर्किंग डायग्राम ऑफ 4 स्ट्रोक SI इंजिन. जी 4 स्ट्रोक SI इंजिन असणार आहे त्या 4 स्ट्रोक SI इंजिनची काय ही वर्किंग डायग्राम आहे.
तर त्याच्यामध्ये 4 स्ट्रोक आहेत. तर हा जो पहिला स्ट्रोक आहे तो कुठला आहे तर इनटेक स्ट्रोक आहे. त्याच्यानंतर दुसरा स्ट्रोक असणार आहे तो कुठला असणार आहे कॉम्प्रेशन स्ट्रोक. त्याच्यानंतर तिसरा स्ट्रोक आहे तो कुठला असणार आहे पॉवर स्ट्रोक. आणि चौथा जो स्ट्रोक असणार आहे तो कुठला असणार आहे एक्झॉस्ट स्ट्रोक. हे तुम्हाला इथं 4 स्ट्रोक दिसत आहे. तर ते 4 स्ट्रोक एक्सप्लेन करण्याआधी तुम्हाला बेसिक टर्मिनॉलॉजी मी एक्सप्लेन केलेली आहे. त्याच्यामध्ये हा इथं तुम्हाला दिसत आहे इनलेट वॉल. इथं तुम्हाला फर्स्ट वन दिसत आहे, ह्याला काय म्हणायचं तर इनलेट वॉल. त्याच्यानंतर हा असणार आहे एक्झॉस्ट वॉल आणि हा आहे इथला स्पार्क प्लग. त्याच्यानंतर हे मध्ये तुम्हाला दिसत आहे ते असणार आहे कंबशन चेंबर. त्याच्यानंतर हा असणार आहे पिस्टन. त्याच्यानंतर हा आहे कनेक्टिंग रॉड आणि इथं आहे तुमची क्रँकशाफ्ट. हे बेसिक टर्मिनॉलॉजी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे. तर आता फर्स्ट वन असणार आहे त्याला काय म्हणतो तर आपण इनटेक स्ट्रोक किंवा सक्शन स्ट्रोक. तर इनटेक स्ट्रोकच्या वेळी आपण काय बघितलं तर हा जो इनलेट वॉल आहे, मला इथं जो इनलेट वॉल दिसत आहे तो इनलेट वॉल काय असणार आहे इथं ओपन असणार आहे आणि एक्झॉस्ट वॉल काय असणार आहे क्लोज असणार आहे. तर इथं तुम्हाला दिसत असेल हा इनलेट वॉल ओपन आहे आणि एक्झॉस्ट वॉल क्लोज आहे. तर त्यावेळी काय होते तुमचा पिस्टन हा टॉप डेड सेंटर पासून इथं टॉप डेड सेंटर असणार आहे आणि इथं खाली बॉटम डेड सेंटर असणार आहे. तर पिस्टन हा काय होणार आहे टॉप डेड सेंटर पासून बॉटम डेड सेंटरला काय होणार आहे पिस्टन मूव्ह होणार आहे. म्हणजे हा वरून खाली इथं काय होणार आहे पिस्टन तुमचा मूव्ह होणार आहे. आता जेव्हा पिस्टन वरून खाली मूव्ह व्हायला लागणार आहे त्यावेळी काय होणार आहे आतमध्ये जे सिलेंडर किंवा कंबशन चेंबर असणार आहे तिथं कंबशन चेंबर मध्ये सक्शन क्रिएट होते आणि सक्शन क्रिएट झाल्यामुळे काय होणार आहे इथून इनलेट व्हॉल मधून एअर फ्युएलचं मिक्सर काय होणार आहे आतल्या साईडला येणार आहे. आणि हे कधीपर्यंत होणार आहे जोपर्यंत तुमचा पिस्टन टॉप डेड सेंटर पासून बॉटम डेड सेंटरला मूव्ह होत नाही. तर त्याला काय म्हणायचं सक्शन स्ट्रोक किंवा इनटेक स्ट्रोक. इथं तुम्हाला दिसेल सक्शन स्ट्रोक म्हणजे काय एअर फ्युएल मिक्सचर इज ड्रॉन इनटू द कंबशन चेंबर. म्हणजे सक्शन स्ट्रोकला काय होते इनलेट वॉल ओपन होणार आहे आणि तिथून काय केलं जाते एअर आणि फ्युएलचं मिक्सचर काय केलं जाते आत कंबशन चेंबर मध्ये सक केलं जातं. त्याला म्हणायचं सक्शन स्ट्रोक. त्याच्यानंतर सेकंड वन आहे इथं कॉम्प्रेशन स्ट्रोक. कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या वेळी काय होणार आहे एअर फ्युएल मिक्सचर इज कॉम्प्रेस्ड. म्हणजे एअर फ्युएल मिक्सचर काय केलं जाते तर कॉम्प्रेस केलं जातं. तर कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या वेळी काय होणार आहे परत जो पिस्टन असणार आहे तो पिस्टन बॉटम डेड सेंटर पासून टॉप डेड सेंटरला मूव्ह होणार आहे. सक्शन स्ट्रोकच्या वेळी काय झालेलं पिस्टन इथं बॉटम डेड सेंटरला येऊन थांबलेलं. तोच कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या वेळी काय होणार आहे बॉटम डेड सेंटर पासून टॉप डेड सेंटरला मूव्ह होणार आहे. म्हणजे पिस्टन परत काय होणार आहे तुमचा ते वरच्या साईडला मूव्ह होणार आहे. इथं तुम्हाला मी होतो की पिस्टन हा टॉप डेड बॉटम डेड सेंटर पासून परत वरच्या साईडला टॉप डेड सेंटरला काय होणार आहे मूव्ह होणार. तर पिस्टन वरती मूव्ह होताना काय होणार आहे जे एअर फ्युएलचं मिक्सचर आतमध्ये आलेलं सक्शन स्ट्रोकच्या वेळी हे सगळं काय होणार आहे इथं कॉम्प्रेस केलं जाणार आहे. एअर फ्युएलचं मिक्सचर काय होणार आहे कॉम्प्रेस केलं जाणार. म्हणजे इथून जेव्हा पिस्टन बॉटम डेड सेंटर पासून टॉप डेड सेंटरला मूव्ह होणार आहे त्यावेळी एअर फ्युएलचं मिक्सचर सगळं काय केलं जाणार आहे कॉम्प्रेस केलं जाणार. त्यावेळी इनलेट वॉल आणि एक्झॉस्ट वॉल दोन्ही पण काय असणार आहेत क्लोज असणार आहे. इनलेट वॉल आणि हा असणार आहे एक्झॉस्ट वॉल हे दोन्ही पण काय असणार आहे क्लोज असणार आहे. तर त्याला म्हणायचं कॉम्प्रेशन स्ट्रोक. कॉम्प्रेशन स्ट्रोक म्हणजे काय लक्षात ठेवायचं एअर फ्युएलचं मिक्सचर काय केलं जाणार आहे कॉम्प्रेस केलं जाणार आहे. त्याला म्हणायचं कॉम्प्रेशन स्ट्रोक. आता थर्ड वन असणार आहे तो कुठला स्ट्रोक आहे तर पॉवर स्ट्रोक. पॉवर स्ट्रोकच्या वेळी काय होणार आहे जे एअर फ्युएलचं मिक्सचर आधी कॉम्प्रेस केलेलं असणार आहे कॉम्प्रेशन स्ट्रोक मध्ये त्यामध्ये काय केलं जातं हा जो तुम्हाला इथं स्पार्क दिसत आहे सेंटरला तो काय करणार आहे इथं स्पार्क पाडणार आहे. स्पार्क पाडल्यामुळे काय होणार आहे जे एअर फ्युएलचं मिक्सचर कॉम्प्रेस केलेलं असणार आहे ते बर्न होणार आहे. बर्न होणार आहे म्हणजेच काय जळणार आहे आणि जळल्यामुळे काय होणार आहे इथं कंबशन चेंबर मध्ये हाय टेम्परेचर हाय प्रेशरचे गॅसेस तयार होतात आणि ते हाय टेम्परेचर हाय प्रेशरचे गॅसेस काय करतात परत पिस्टनला टॉप डेड सेंटर पासून बॉटम डेड सेंटरला काय करतात मूव्ह करतात. त्यामुळे परत पिस्टन काय होणार आहे पॉवर स्ट्रोकला टॉप डेड सेंटर पासून इथून बॉटम डेड सेंटरला मूव्ह होणार. तर त्याला म्हणायचं पॉवर स्ट्रोक. आणि या पॉवर स्ट्रोकच्या वेळी काय असणार आहे तर हा इनलेट वॉल आणि हा एक्झॉस्ट वॉल हे दोन्ही पण क्लोज असणार आणि क्रँक काय होणार आहे तर 360 डिग्री पासून 540 डिग्रीला रोटेट होणार. तर पॉवर स्ट्रोकच्या वेळी काय लक्षात ठेवायचं एअर फ्युएलचं मिक्सचर बर्न होणार आहे आणि पिस्टन परत टॉप डेड सेंटर पासून बॉटम डेड सेंटरला मूव्ह होणार. लास्ट वन असणार आहे तो कुठला आहे तर एक्झॉस्ट स्ट्रोक. तर एक्झॉस्ट स्ट्रोकच्या वेळी काय होणार आहे पिस्टन पुशेस आउट द बर्नड गॅसेस. म्हणजे जे गॅसेस तयार झालेले आहेत पॉवर स्ट्रोकच्या वेळी काय होणार आहे जे एअर फ्युएल मिक्सचर बर्न झाल्यामुळे गॅसेस तयार झालेले आहेत ते गॅसेस इथं सगळे कंबशन चेंबर मध्ये तसेच असतात. मग त्यामुळे काय होतं परत पिस्टन
बॉटम डेड सेंटर पासून टॉप डेड सेंटरला मूव्ह होतोय एक्झॉस्ट स्ट्रोक मध्ये. आणि मूव्ह होताना तो पिस्टन काय करतोय, तर जे सगळे एक्झॉस्ट गॅसेस असेल त्या एक्झॉस्ट गॅसेसला या एक्झॉस्ट वॉल मधून काय करणार आहे, बाहेर काढणार आहे. त्यावेळी इथं काय असणार आहे, एक्झॉस्ट वॉल ओपन असणार आहे, इनलेट वॉल क्लोज असणार आहे. तर त्याला म्हणायचं एक्झॉस्ट स्ट्रोक. एक्झॉस्ट स्ट्रोकच्या बाबतीत काय लक्षात ठेवायचं, एक्झॉस्ट स्ट्रोक मध्ये काय होणार आहे, एक्झॉस्ट वॉल ओपन असणार आहे आणि जे सगळे एक्झॉस्ट गॅसेस असणार आहेत ते एक्झॉस्ट गॅसेस सगळे काय होणार आहेत, कंबशन चेंबर मधून बाहेर फेकले जाणार आहेत. त्याला म्हणायचं एक्झॉस्ट स्ट्रोक. तर हे असे 4 स्ट्रोक असणार. हे 4 स्ट्रोक तुमचे कंटिन्यू चालू असणार. त्यामुळे काय होणार आहे, पिस्टन सिलेंडर मध्ये आत रेसिप्रोकेट होणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे, क्रँकशाफ्ट रोटेट केली जाणार आणि ही क्रँकशाफ्टची पॉवर पुढे गाडीतील चाकांना दिली जाते आणि त्यामुळे काय होतं, तुमची चाक रोटेट होतात गाडीची, त्यामुळे काय होती, गाडी तुमची रन होते. तर अशा प्रकारे हे 4 स्ट्रोक एसआय इंजिन वर्क होते. फर्स्ट वन जो मी तुम्हाला सांगितला तो काय आहे, सक्शन स्ट्रोक. तर सक्शन स्ट्रोक मध्ये काय होणार आहे, तर इन द सक्शन स्ट्रोक इनलेट वॉल इज ओपन अँड एक्झॉस्ट वॉल इज क्लोज. तर इथं तुम्हाला दिसत असेल हा इनलेट जो वॉल आहे तो इनलेट वॉल ओपन आहे आणि एक्झॉस्ट वॉल काय इथं क्लोज आहे. क्रँक रोटेट्स फ्रॉम 0 डिग्री टू 180 डिग्री. म्हणजे जी क्रँकशाफ्ट असणार आहे ती क्रँकशाफ्ट इथं तुम्हाला दिसते 0 डिग्री पासून 180 डिग्रीला रोटेट होणार आहे. म्हणजे हाफ सर्कल काय होणार आहे, ती रोटेट होणार आहे. द पिस्टन मूव्स फ्रॉम टीडीसी टू बीडीसी. म्हणजे हा टॉप डेड सेंटर असेल इथं, इथं बॉटम डेड सेंटर आहे. तर पिस्टन हा वरून खाली काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. म्हणजे इथं तुम्हाला दिसत असेल की हा पिस्टन टॉप डेड सेंटर पासून बॉटम डेड सेंटरला मूव्ह. इथं हा टॉप डेड सेंटर इथं आहे, हा बॉटम डेड सेंटर इथं आहे. तर पिस्टन वरून खाली इथं मूव्ह होणार. तर पिस्टन वरून खाली मूव्ह झाल्यामुळे काय होणार आहे, हा जो आत कंबशन चेंबर दिसत आहे या कंबशन चेंबर मध्ये काय होणार आहे, व्हॅक्यूम क्रिएट होणार. आणि व्हॅक्यूम क्रिएट झाल्यामुळे काय होणार आहे, एअर फ्युएलचं मिक्सचर इनलेट वॉल मधून काय होणार आहे, इथं कंबशन चेंबर मध्ये आत सक केलं जाणार. आणि हे कुठपर्यंत सक केलं जाणार आहे, जोपर्यंत पिस्टन तुमचा टॉप डेड सेंटर पासून बॉटम डेड सेंटर पर्यंत मूव्ह होत नाही. तर ह्याला म्हणायचं सक्शन स्ट्रोक. सक्शन स्ट्रोक म्हणजे काय, तर एअर फ्युएलचं मिक्सर जे असणार आहे ते एअर फ्युएलचं मिक्सर काय केलं जाणार आहे, आतमध्ये सक केलं जाणार आहे कंबशन चेंबर मध्ये. त्या स्ट्रोकला म्हणायचं सक्शन स्ट्रोक. सेकंड वन आहे तो आहे कॉम्प्रेशन स्ट्रोक. तर कॉम्प्रेशन स्ट्रोक मध्ये काय होणार आहे, इन द कॉम्प्रेशन स्ट्रोक इनलेट वॉल अँड एक्झॉस्ट वॉल बोथ आर क्लोज्ड. इथे तुम्हाला दिसत असेल तर इनलेट वॉल आणि हा एक्झॉस्ट वॉल हे दोन्ही पण काय असणार आहे, क्लोज असणार आहे. आणि त्यावेळी काय होणार आहे, क्रँक रोटेट फ्रॉम 180 डिग्री टू 360 डिग्री. म्हणजे परत हाफ सर्कल काय होणार आहे, ही क्रँकशाफ्ट इथं रोटेट होणार आहे. क्रँकशाफ्ट रोटेट झाल्यामुळे काय होणार आहे, परत पिस्टन इथं बॉटम डेड सेंटर पासून काय होणार आहे, टॉप डेड सेंटरला मूव्ह होणार. इथं हा बॉटम डेड सेंटर आहे आणि इथं टॉप डेड सेंटर आहे. परत पिस्टन काय होणार आहे, खालून वरच्या साईडला मूव्ह होणार. पिस्टन खालून वरच्या साईडला मूव्ह झाल्यामुळे काय होणार आहे, सक्शन स्ट्रोक मध्ये जे एअर फ्युएल मिक्सर आत आलेले ते इथं काय केलं जाणार आहे, सगळं कॉम्प्रेस केलं जाणार आहे आणि त्यामुळे त्याला काय म्हणतात, कॉम्प्रेशन स्ट्रोक. आणि इथं तुम्हाला दिसेल की द क्रँक कम्प्लीट्स वन कम्प्लीट रिव्हॉल्युशन. म्हणजे कॉम्प्रेशन स्ट्रोक मध्ये काय होते, क्रँकशाफ्ट 180 डिग्री पासून 360 डिग्रीला रोटेट होते. इथे दिसत असेल 180 डिग्री पासून 360. त्यामुळे काय होते, 360 डिग्री म्हणजे काय होणार आहे, एक सर्कल पूर्ण रोटेशन. त्यामुळे क्रँकशाफ्ट पूर्ण काय होणार आहे, एक कम्प्लीट रिव्हॉल्युशन कॉम्प्रेशन स्ट्रोकला करणार आहे. तर तुम्हाला दिसेल कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या वेळी काय होते, तर एअर फ्युएल मिक्सचर इज कॉम्प्रेस्ड. म्हणजे मेन फोकस काय असणार आहे, एअर फ्युएल मिक्सचर कॉम्प्रेशन करण्याचं काम कोण करणार आहे, तर कॉम्प्रेशन स्ट्रोक करणार आहे. तर आपण आता नेक्स्ट बघूया. तर थर्ड वन जो स्ट्रोक असणार आहे तो स्ट्रोक आहे पॉवर स्ट्रोक. तर पॉवर स्ट्रोक मध्ये काय होणार आहे, इन द पॉवर स्ट्रोक दिसेल इनलेट वॉल अँड एक्झॉस्ट वॉल बोथ आर क्लोज्ड. म्हणजे इथं इनलेट वॉल आणि हा एक्झॉस्ट वॉल हे दोन्ही पण काय असणार आहे, क्लोज असणार आहे. द चार्ज इज इग्नायटेड बाय मीन्स ऑफ स्पार्क प्लग. इथं सेंटरला आहे तो काय असणार आहे, स्पार्क प्लग आहे. इथं तुम्हाला सेंटरला दिसत असेल त्याला काय म्हणायचं, तर हा स्पार्क प्लग आहे. हा स्पार्क प्लग काय करणार आहे, स्पार्क पाडणार आहे. इथं काय करतोय, तो स्पार्क पाडणार आहे. स्पार्क पाडल्यामुळे काय होणार आहे, जे एअर फ्युएलचं मिक्सर इथं कॉम्प्रेस केलं जाणार आहे ते बर्न होणार आहे. स्पार्क पाडणे म्हणजे काय, थोडक्यात ठिणगी पाडणे. ठिणगी पाडल्यामुळे काय होणार आहे, जे एअर फ्युएलचं मिक्सर असणार आहे ते इथं जळणार आहे. एअर फ्युएलचं मिक्सर जळल्यामुळे काय होणार आहे, इथं हाय टेम्परेचर हाय प्रेशरचे गॅसेस तयार होणार आहे. आत कंबशन चेंबर आहे, इथं हाय टेम्परेचर हाय प्रेशरचे गॅसेस तयार होणार आणि ते काय करणार आहेत,
पिस्टनला खालच्या साईडला ढकलतात. इथं पिस्टन आहे तुमचा, त्या पिस्टनला ते काय करतात, हाय टेम्परेचर हाय प्रेशरचे गॅसेस खालच्या साईडला ढकलतात. त्यामुळे परत पिस्टन काय होणार आहे, इथं टॉप डेड सेंटर पासून इथं बॉटम डेड सेंटरला परत पिस्टन काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. तर त्या स्ट्रोकला म्हणायचं पॉवर स्ट्रोक. आणि पॉवर स्ट्रोकच्या वेळी काय होणार आहे, परत क्रँकशाफ्ट काय होणार आहे, 360 डिग्री पासून 540 डिग्रीला रोटेट होणार. म्हणजे पॉवर स्ट्रोकच्या वेळी काय लक्षात ठेवणार तुम्ही, इट इज अ एक्सप्लोजिव्ह फोर्सेस स्ट्रोक विच पुशेस द पिस्टन डाऊन. म्हणजे इथं एक्सप्लोजन होणार आहे कंबशन चेंबर मध्ये, त्यामुळे काय होणार आहे, परत पिस्टन टॉप डेड सेंटर पासून बॉटम डेड सेंटरला मूव्ह होणार आहे. तर त्या स्ट्रोकला म्हणायचं पॉवर स्ट्रोक. आणि लास्ट पण आहे चौथा स्ट्रोक, तो असणार. तर फोर्थ वन जो स्ट्रोक आहे तो कुठला आहे, तर एक्झॉस्ट स्ट्रोक. तर एक्झॉस्ट स्ट्रोक मध्ये काय होणार आहे, इन द एक्झॉस्ट स्ट्रोक द इनलेट वॉल इज क्लोज्ड अँड एक्झॉस्ट वॉल इज ओपन. म्हणजे इथं दिसेल हा इनलेट वॉल क्लोज आहे आणि हा एक्झॉस्ट जो वॉल आहे तो एक्झॉस्ट वॉल ओपन आहे. आणि एक्झॉस्ट स्ट्रोक मध्ये काय होणार आहे, पिस्टन मूव्ह फ्रॉम बीडीसी टू टीडीसी. म्हणजे परत पिस्टन काय होणार आहे, जो बॉटम डेड सेंटर असणार आहे त्या बॉटम डेड सेंटर पासून इथून टॉप डेड सेंटरला मूव्ह होणार आहे. पिस्टन परत वरच्या साईडला मूव्ह होणार. आता पिस्टन वरच्या साईडला हा मूव्ह होताना काय करतोय, इथे जे सगळे गॅसेस तयार झालेले एक्झॉस्ट मुळे किंवा जे एअर फ्युएल मिक्सचर बर्न झाल्यामुळे इथे जे गॅसेस तयार झालेले त्या गॅसेसना काय करतोय, हा पिस्टन एक्झॉस्ट वॉल मधून बाहेर काढतोय. त्यामुळे त्याला म्हणायचं एक्झॉस्ट स्ट्रोक. म्हणजे काय होणार आहे, एक्झॉस्ट स्ट्रोकच्या वेळी जे सगळे गॅसेस तयार झालेले असणार आहेत ते कंबशन चेंबर मधून गॅसेस काय केले जातात, बाहेर काढले जातात. त्या स्ट्रोकला म्हणायचं एक्झॉस्ट स्ट्रोक. एक्झॉस्ट स्ट्रोकच्या वेळी काय होणार आहे, क्रँकशाफ्ट परत 540 डिग्री पासून 720 डिग्रीला रोटेट होणार. 720 डिग्री म्हणजे काय, दोन सर्कलची रोटेशन. म्हणजे काय, क्रँकशाफ्ट दोन कंप्लीट रिव्हॉल्युशन इथं कंप्लीट करणार आहे. आणि त्याला म्हणायचं वर्किंग ऑफ 4 स्ट्रोक एसआय इंजिन. हे कंटिन्युअस स्ट्रोक तुमचे चालू असणार आहे. सक्शन झाले की कॉम्प्रेशन, कॉम्प्रेशन झाले की पॉवर, पॉवर झालं की एक्झॉस्ट, परत एक्झॉस्ट झाले की सक्शन, सक्शन नंतर कॉम्प्रेशन, कॉम्प्रेशन नंतर पॉवर, पॉवर नंतर एक्झॉस्ट. असे 4 स्ट्रोक कंटिन्युअस तुमचे चालू राहणार. त्यामुळे काय होणार आहे, इंजिन तुमचं कायम रनिंग कंडिशन मध्ये राहणार आहे. पिस्टन जो असणार आहे तो पिस्टन सिलेंडर मध्ये रेसिप्रोकेट होणार आहे. त्यामुळे क्रँकशाफ्ट रोटेट होणार आहे. आणि क्रँकशाफ्टची पॉवर कुठं जाणार आहे, तर गाडीच्या चाकांना जाणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, चाक जी असणार आहे ती चाक तुमची रोटेट केली जाणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे, गाडी तुमची पुढे जाणार आहे. तर अशा प्रकारे जे वर्किंग असणार आहे 4 स्ट्रोक सायकल किंवा 4 स्ट्रोक एसआय इंजिन किंवा त्यालाच काय आपण म्हणतो पेट्रोल इंजिन, तर असं त्याचं वर्किंग होणार आहे. आय होप तुम्हाला हा वर्किंग ऑफ 4 स्ट्रोक एसआय इंजिन समजला असेल. काय डाऊट असतील तर तुम्ही मला पर्सनली विचारू शकता. आणि हे जे 4 स्ट्रोक एसआय इंजिनचं वर्किंग असते ते बरेच वेळा तुम्हाला एक्झाम मध्ये 4 ते 6 मार्काला विचारलेलं आहे. तर हे तुम्ही प्रिपेअर करून ठेवा.